नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं निमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर काम करा किंवा भारतीय जनता पक्षात या, अशा दोन्ही आमंत्रणाचा या निमंत्रणामध्ये समावेश आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशाल पाटील यांना अनेकदा आमच्यासोबत या, भारतीय जनता पक्षासोबत या, सगळे मिळून काम करूया, तुम्ही तरुण खासदार आहात, तुम्हाला खूप काम करायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही या, तुम्हाला कामाची मोठी संधी मिळेल, असं चंद्रकांतदादांनी यापूर्वी वारंवार अनेक कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यांना सांगितलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन चंद्रकांतदादा पाटील यांनी असा इशारा दिला होता, तातडी करा, तातडीनं भारतीय जनता पक्षात या, अन्यथा आम्हाला पुढच्या लोकसभे निवडणुकीच्या वेळेकरता त्यासाठी म्हणून आम्हाला नवीन उमेदवार तयार करावा लागेल. आता लोकसभेची निवडणूक होऊन सुद्धा आता 2 वर्ष पूर्ण होतील या मे महिन्यामध्ये. म्हणजे आता 2 वर्ष लोकसभेच्या निवडणुकीला झालेली आहेत. आता 3 वर्षाची कारकीर्द एकूण या संसदेची राहिलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विशाल पाटील यांनी मात्र 2 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या ह्या आमंत्रणाला काही फारसं प्रतिसाद दिल्याचं दिसलं नाही, किंबहुना प्रतिसाद दिलाच नाही त्यांनी. आता त्यांना आणखी एक नवीन निमंत्रण मिळालेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं. राधाकृष्ण विखे पाटील सांगली जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी आले ते आणि मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं म्हैसाळ योजनेचा एक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत जलसंपदा मंत्री म्हणून झाला. त्यावेळी अर्थातच हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळं खासदार विशाल पाटील त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित होते आणि बोलता बोलता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच निमंत्रण दिले. त्यांनी विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्षात यायचं निमंत्रण दिलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही तेच जे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले तेच की तुम्ही तरुण आहात आणि आता लोकप्रिय खासदार आहात, सांगली जिल्ह्यात तुम्हाला खूप काम करायचं आहे, वसंतदादा पाटील यांचा वारसा तुम्ही पुढं चालवताय, विचारांचा वारसा चालवताय, कृतीनं वारसा चालवताय, अशा वेळी तुम्हाला सांगली जिल्ह्यात खूप काम करायचं आहे आणि त्याकरता तुम्ही भारतीय जनता पक्षात आला तर अधिक सोपं होईल. सत्तेच्या बरोबर राहिला, मुख्य प्रवाहाबरोबर सत्तेच्या राहिला तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल. यावरती पुन्हा एकदा नेहमीसारखंच विशाल पाटील यांनी उत्तर दिलं की मी अपक्ष खासदार आहे, पण मी काँग्रेसचा सहयोगी खासदार म्हणून ते सदस्यत्व पत्करलेलं आहे आणि मी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे. मला काही कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करायची गरज वाटत नाही. त्यामुळं जरी विशाल पाटील यांनी सांगितलेलं असलं तरीसुद्धा या भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या नेत्याकडून आलेल्या निमंत्रणामुळं पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाबद्दलची चर्चा सुरू आहे. ते करतील का प्रवेश, ह्याबद्दलही बरेच लोक चर्चा करतात. राजकीय क्षेत्रात तर जोरात चर्चा सुरू असती. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की विशाल पाटील हे खासदार झाल्यापासून संसदेमध्ये, लोकसभेमध्ये ते सातत्यानं बोलत आहेत. वेगवेगळ्या विषयावर बोलले. अगदी रोजगार हमी योजनेच्या विषयावरती सुद्धा बोलले. रोजगार हमी योजनेचं स्वरूप बदललं केंद्र सरकारनं, त्या संदर्भात बोलले. त्यानंतर वंदे मातरम सारख्या विषयावरती बोलले. सांगली जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांबद्दल बोललेत. विमानतळाच्या प्रश्नाबद्दल बोललेत. ड्रायपोर्टबद्दल ते बोललेले आहेत. याशिवाय आणखी काही प्रश्नसुद्धा त्यांनी देश पातळीवरती सुद्धा जे महत्त्वाचे आहेत, राज्य पातळीवर सुद्धा महत्त्वाचे आहेत, असे सुद्धा प्रश्न लोकसभेमध्ये मांडलेले आहेत. परंतु विरोधी पक्षाच्या वक्तव्याचं कौतुक होतं. म्हणजे त्यांच्या एकूण सगळ्या विधानांचं, त्यांच्या लोकसभेतल्या बोलण्याचं, वक्तृत्वाचं कौतुक खूप झालं. त्यांच्या हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्ही भाषांवरच्या प्रभुत्वाबद्दलही खूप कौतुक झालं. परंतु शेवटी विरोधी पक्षाच्या खासदारांना एक काम करताना मर्यादा येते. त्यांना एखादा प्रकल्प जर पुढं रेटायचा असेल किंवा नव्यानं काही प्रकल्प करायचा असेल, समजा आता विशाल पाटील यांच्या डोळ्यासमोर काही ध्येय असेल, सांगली जिल्ह्यात काही विशेष काम उभं करायचं किंवा संपूर्ण दुष्काळी पट्ट्यामध्ये काही काम करायचं आहे किंवा इकडं पलूस किंवा कडेगाव असेल किंवा खानापूर आटपाडी असेल, इथं काही काम करायचं आहे, खुद्द सांगली शहरासाठी आणि सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी काही काम करायचं असेल, तर त्याला विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं त्याला निश्चितच मर्यादा येतात. बोलता येतं, त्याच्यावरती खूप अभ्यासपूर्ण भाषणं करता येतात, ते करतातही त्या संदर्भामध्ये. परंतु शेवटी सत्तारूढ पक्षाला जो फायदा मिळतो,
जो लाभ मिळतो की एखादी प्रोजेक्ट करायचा असेल, एखादी प्रकल्प एखादा आणायचा असेल, एखादी योजना अंमलात आणायची असेल तर त्याच्यामध्ये त्याचा अधिक सक्रिय सहभाग राहू शकतो सत्तारूढ पक्षातले खासदार किंवा आमदारांचा. त्यामुळे साहजिकच विशाल पाटील यांच्या एकूण सगळ्या कामाला मर्यादा आहेत. गेल्या 2 वर्षात त्यांनी जे प्रश्न मांडले त्याची पुढं काय झालं याबद्दल काही फारशी माहिती मिळत नाही. त्या प्रश्नांच्या अनुषंगानं पुढं काही काम झालं का, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं काही पावलं पडलीत का सरकारची, याबद्दलही काही आपल्याला माहिती मिळत नाही. त्यामुळेही कदाचित त्यांना पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये हे आमंत्रण दिलं जात असावं. एकदा ते भारतीय जनता पक्षात आले की भारतीय जनता पक्षाला हे निश्चित माहीत आहे की लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचे ते नातू आहेत आणि ते भारतीय जनता पक्षात येणं ही भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा फार मोठी जमेची बाजू राहणार आहे. राजकीय दृष्ट्या वसंतदादांचा नातू आमच्या पक्षात आहे हे त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची बाब ठरेल आणि त्यामुळं साहजिकच ते विशाल पाटील यांना बोलवत आहेत सारखं. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीमध्ये जो पराभव झालेला आहे भारतीय जनता पक्षाचा 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये, त्याचाही एक कुठंतरी भारतीय जनता पक्षाला सतत तो खुपत असतो पराभव आणि या निमित्तानं विशाल पाटील सुदैवानं ते भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत असतील की ते अपक्ष खासदार आहेत, ते कुठल्या पक्षात नाही आहेत, त्यामुळे ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, कुणालाही पाठिंबा देऊ शकतात, ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांना सतत निमंत्रण देत असतील. आता प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाची जरी निमंत्रण असली तरी सांगली जिल्ह्याची सध्याची परिस्थिती आपण पाहिली, विशेषतः सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आणि त्यानंतर झालेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक, या दोन्ही निवडणुकांचा जर आपण विचार केला तर दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. किंबहुना जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तर भारतीय जनता पक्षाला मोठा दणका बसलेला आहे. फक्त 2 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाला 10 पैकी यश मिळाले, सत्ता मिळवेल एवढं, पण बाकीच्या 8 पंचायत समित्या आज भारतीय जनता पक्षाच्या हातात राहिलेल्या नाही. ज्या गेल्या वेळेला किमान त्यापैकी 8 जवळजवळ पंचायत समित्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या युतीतल्या पक्षांकडे होत्या. आज मितीला तशी परिस्थिती नाही. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पक्षाचं भवितव्य सत्तेचं अवलंबून आहे. त्यामुळे अशी परिस्थिती आहे. महापालिकेमध्ये सुद्धा काही फार मोठं यश मिळाले असं नाही. मागच्या निवडणुकीमध्ये जे घवघवीत यश भारतीय जनता पक्षाला मिळालं तर त्या तुलनेमध्ये ह्या वेळेला फार मोठं यश मिळालेलं नाही आणि त्यामुळं ही सगळी राजकीय परिस्थिती स्थानिक लक्षात घेतली तर विशाल पाटील हे लगेच भारतीय जनता पक्षात जायचा विचार करतील असं बिलकुल वाटत नाही. कारण स्थानिक परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाला फार मोठी अनुकूल आहे असं आत्ता सध्याचं चित्र नाही. त्यामुळं विशाल पाटील हे या निमंत्रणाचा काही आत्ता स्वीकार करतील आणि ते पुन्हा त्या पक्षामध्ये जातील असं आत्ता तरी वाटत नाही. अर्थात राजकारणामध्ये काही परिस्थिती सतत बदलत असते. बाहेरच्या काही निवडणुका आता होणार आहेत, त्या निवडणुकांमध्ये काय निकाल लागतात त्यावरही सबंध परिस्थिती अवलंबून असेल. केंद्रातल्या काही घटना घडतात का, केंद्रातल्या सरकारकडून काही आणखीन धोरणात्मक निर्णय घेतले जातात का की जे जनमताची पकड घेतील असे काही निर्णय घेतले जातात का, आणि त्यावरती पुढच्या निवडणुकीसाठी सुद्धा एक वातावरण तयार होऊ शकतं. असं जर काही झालं समजा तर कदाचित विशाल पाटील याचा विचार करतील असं मला वाटतंय. त्यांनी असं स्वतः काही म्हणलेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी काही दुसऱ्या पक्षात, भारतीय जनता पक्षात जाणार नाही. पाहूया नेमकं काय होतं ते. परंतु सध्याच्या जिल्हा परिषदेमध्ये जी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत त्यामध्ये काँग्रेसचे 11 सदस्य आहेत जिल्हा परिषदेत नव्यानं निवडून आलेले. त्यापैकी 8 जे सदस्य आहेत ते थेट विश्वजित कदम यांचं नेतृत्व मानणार आहेत, आमदार विश्वजित कदम यांचं, म्हणजे पलूस आणि कडेगावमधले. आणि बाकीचे जे 3 सदस्य आहेत ते मात्र विशाल पाटील यांचं नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळं तूर्त तरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं विरोधकांना थोडं डळमळीत करण्यासाठी सुद्धा हे कदाचित आमंत्रण दिले का अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते. पाहूया नेमकं काय होतं ते. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तरी विशाल पाटील हे काही पक्ष बदलतील, म्हणजेच काँग्रेसचे जे सहयोगी सदस्य होते त्यांनी घेतलेले आहेत ते बाजूला ठेवून ते भारतीय जनता पक्षात जातील असं बिलकुल वाटत नाही. तरी पण राजकारणामध्ये कधीच कुठली गोष्ट कायमस्वरूपी नसती. पाहूया नेमकं काय होते ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.